हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 27 मार्च च्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. तर बघूया फर्स्ट न्यूज आपली. तर फर्स्ट न्यूज आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना काय भेटलेलं आहे, भूतानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड हे प्रदान करण्यात आलेला आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना. तर जे किंग आहे भूतानचे कोण, जिग्मे केसर नामग्याल वांगचुक यांनी काय केलेलं आहे, हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिलेला आहे, जे आहे द ऑर्डर ऑफ द डंग गॅल्को. ते कोणाला दिलेलं आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना दिलेलं आहे थिम्पू मध्ये. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी काय हे फर्स्ट फॉरेन लीडर आहे ज्यांना हा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालेला आहे भूतानकडनं. कशासाठी मिळालेला आहे त्यांना, त्यांच्या पर्सनल अकम्प्लिशमेंट, लिडरशिप, त्यांचं कंट्रीब्युशन कशा करता, जे फ्रेंडशिप आहे, जे बॉन्ड आहे इंडिया आणि भूतानची, त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी, म्हणजे स्ट्रेंथन केलं त्यांनी, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं स्ट्रेंथनिंगसाठी आणि लिडरशिपसाठी. तर त्यांच्यासाठी त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर त्यांनी कधी अनाऊन्स केला होता की हा अवॉर्ड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना देऊ म्हणून. तर 114 नॅशनल डे होता सेलिब्रेशन कशाचा, भूतानचा. 114 नॅशनल डे सेलिब्रेशन होता डिसेंबर 2021 मध्ये. तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की हा जो काय हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना प्रदान करू. ठीक आहे, तर आपण बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे की एअर इंडियाने जे आहे काही त्यांचे रेग्युलेशन जे आहेत त्यांचे व्हायोलेशन केलं म्हणून त्यांना काय 80 लाख रुपीजची पेनल्टी लागलेली आहे. तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA यांनी काय इम्पोज केलेलं आहे पेनल्टी, कितीची, 80 लाख रुपीजची. कोणावर, एअर इंडिया लिमिटेडवर. कशासाठी की त्यांनी काय केलेलं आहे, काही रेग्युलेशन जे आहे त्यांचं व्हायोलेशन केलेलं आहे, जे फ्लाइट ड्युटी, टाइम लिमिटेशन आहे FDTL आणि फॅटिग मॅनेजमेंट सिस्टीम FMS, हे त्यांनी यांचे रेग्युलेशन जे आहे ते फॉलो नाही केले आहे त्यांनी. तर त्यांचे जे रिपोर्ट अनालिसिस आहे त्याच्यावरून का कळते की जे फ्लाइट क्रू जे असतात, जेव्हा फ्लाइट टेक ऑफ, म्हणजे जेव्हा फ्लाइट चालवतो पायलट, तर त्या तिथे 2 पायलट असतात. तर 2 पायलट मधले पायलट किंवा त्यांच्यामध्ये जे ट्रॅव्हल करतात त्याच्यामध्ये जे क्रू आहे, जे क्रू मेंबर्स असतात त्याच्यामध्ये काय आहे, जे 60 इयर्सचे जे अबोव 60 इयर्स त्यांची एज आहे, 60 इयरच्या अबोव एज वाले पण तिथे होते जे फ्लाय करत होते टुगेदर. तर याच्यामध्ये काय त्यांनी व्हायोलेट केला एअरक्राफ्टचा रूल. त्याच्यासोबतच जे त्यांची वीकली रेस्ट असतात, ॲडिक्वेट रेस्ट असतात, बिफोर आणि आफ्टर अल्ट्रा लॉंग रेंज ULR फ्लाइट, ॲडिक्वेट रेस्ट असतात, लेओव्हर टू फ्लाइट क्रू, त्यांचं पण काय केलेलं आहे त्यांनी व्हायोलेशन केलेलं आहे. त्यामुळे त्यांना किती 80 लाखाची जी आहे पेनल्टी लागलेली आहे. आणि ही पेनल्टी लावलेली आहे DGCA यांनी, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी, व्हायोलेटिंग ऑफ FDTL रूल्स. तर FDTL चे रूल्स जे आहेत त्यांनी काय कोणी व्हायोलेट केलेले आहे, एअर इंडियाने व्हायोलेट केलेले आहे. ओके, बघूया आपण नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जे आहे तर जे CP राधाकृष्णन आहे, CP राधाकृष्णन यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ गव्हर्नर ऑफ पुदुचेरीचा. तर कोण आहे ते, ऑनरेबल गव्हर्नर ऑफ झारखंड आणि तेलंगणा, कोण, CP राधाकृष्णन यांनी चार्ज घेतलेला आहे लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ पुदुचेरी इथला. तर त्यांना ओथ कोणी दिली, शपथ कोणी दिली आहे, चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट जस्टिस श्री SV गंगापूरवाला यांनी काय दिलेली आहे, त्यांना ओथ दिलेली आहे ऑफ ऑफिस आणि ओथ ऑफ सिक्रेसीची. तर कोणाच्या जागेवर त्यांनी हा चार्ज घेतलेला आहे, तमिलिसाई सौंदर्य राजन यांच्या जागी त्यांनी हा चार्ज घेतलेला आहे, कारण की त्यांनी रिझाईन केलं होतं. आपण आधी ही न्यूज घेतलेली आहे त्यांच्या रेजिग्नेशनची. तर फॉर्मेशन बघूया. पुदुचेरीचं फॉर्मेशन झालं 1 जुलै 1963. कॅपिटल आहे पॉंडिचेरी. लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहे, CP राधाकृष्णन. चीफ मिनिस्टर N रंगस्वामी. चीफ सेक्रेटरी कोण आहे, अश्विनी कुमार. ओके, तर कोणी, CP राधाकृष्णन यांनी काय केलेलं आहे, चार्ज घेतलेला आहे ऍज अ गव्हर्नर ऑफ पुदुचेरीचा. नेक्स्ट बघू आता.
नेक्स्ट जी न्यूज आहे ती वर्ल्ड टेबल टेनिसची आहे. वर्ल्ड टेबल टेनिस फेडर बेरड टुर्नामेंटची. तर इथे काय झालेलं आहे, जे वर्ल्ड मधले ज्यांचा रँक किती आहे 103, कोण, जी साथियान यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट इंडियन आहे ज्यांनी विन केलेलं आहे सिंगल टायटल ऑफ ऍट द WTT फेडर सिरीज इव्हेंट मध्ये. फर्स्ट इंडियन आहे ते, त्यांनी हे टायटल मिळालेलं आहे, सिंगलचं टायटल. तर त्यांनी कोणाला बीट केलेलं आहे, त्यांनी बीट केलेलं आहे वर्ल्डचं जे 74 रँक वाले जे प्लेयर आहे, कोण, मानव ठक्कर यांना त्यांनी बीट केलेलं आहे फायनल मध्ये. आणि जी साथियान जे आहे ते 2 टाइम्स कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे 2 वेळा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये. आधीचे जे गेम होता जो मानव सोबतच झालेला होता, तो ते हारले होते, तो लॉस झाले होते तो गेम. पण नंतर त्यांनी परत काय केलं, रिटर्न जेव्हा आणखी खेळले ते समोरची सिरीज त्यामध्ये, तर तेव्हा काय केलं त्यांनी तो टायटल जिंकला, विन द टायटल. आता मग बघूया की मिक्स डबल मध्ये कोण जिंकलेला आहे. तर मिक्स डबल इव्हेंट मध्ये जे इंडियन पेअर आहे दिया चितळे आणि मनुष शहा यांनी डिफीट केलेलं आहे कोणाला, इंडियन पेअर मानव ठक्कर आणि अर्चना कामत यांना डिफीट करून डबल्सचं टायटल कोण जिंकलेलं, चितळे आणि शहानी यांनी डबलचं टायटल जिंकलेलं. नेक्स्ट बघूया की वुमेन सिंगल टायटल कोण जिंकलं. वुमेन सिंगल टायटल जिंकलं च्यांग यान मी, ज्या लक्झमबर्गच्या आहे, त्यांनी डिफीट कोणाला केलं, स्वा ह्यावून ज्या साऊथ कोरियाच्या, यांना डिफीट केलं. च्या निंगनी आणि वुमेन सिंगलचं टायटल हे जिंकलेलं आहे त्यांनी. ओके, हे झालं वर्ल्ड टेबल टेनिस बद्दलची काही न्यूज. जे सिंगल टायटल, मेन सिंगल टायटल कोणी जिंकलेलं आहे, साथियांनी. कोणी, जी साथियांनी. बघूया नेक्स्ट न्यूज. ओके, तर नेक्स्ट न्यूज जी आहे, तर इंडिया आणि US काय चालू होतं, एक डिस्प्यूट चालू होतं. कशासाठी, जे इम्पोर्ट्स होतं फ्रॉम वॉशिंग्टन, इम्पोर्ट पोल्ट्री इम्पोर्ट, तर त्याच्यासाठी काही डिस्प्यूट चालू होतं. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, आता म्युच्युअली ते डिस्प्यूट त्यांनी रिझॉल्व्ह केलेलं आहे. आणि हे सगळं कोणाला सांगितलं आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला त्यांनी इन्फॉर्म केलेलं आहे की आमचं जे डिस्प्यूट होतं दोन्ही कंट्रीज मधलं ते आता रिझॉल्व्ह झालेलं आहे म्हणून. तर कशासाठी होतं ते डिस्प्यूट, ओके, आधी हे बघून घेऊया की त्या डिस्प्यूट रिझोल्युशन मुळे काय होणार आहे. तर काय होईल, स्ट्रेंथन होईल, काय इकॉनॉमिक स्ट्रेंथन होईल, जे टाईज आहे बिटवीन बोथ नेशन्स. आणि काय होईल, जे इंडियाचे न्यू अप्रोच आहे ट्रेड इश्यूजवर, त्याच्यासाठी पण हे जे रिझोल्युशन आहे ते काम पडेल. US जी आहे ती इंडियाची लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. प्रिव्हियस इयरला जे आहे, प्रिव्हियस फायनान्शियल इयरला जे गुड्स ट्रेड होतं ते आता काय झालेलं आहे, 2022-23 मध्ये त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट झालेला आहे. प्रिव्हियस इयरला किती होतं, 119.5 बिलियन होतं, बिलियन डॉलर. तर त्याचं इन्क्रीमेंट होऊन 2022-23 मध्ये किती झालेलं आहे, 128.8 बिलियन डॉलर हे इन्क्रीज झालेलं आहे गुड ट्रेड त्या दोन कंट्रीज मध्ये, इंडिया आणि US मध्ये. तर US जी आहे ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कडे गेली होती अगेन्स्ट इंडिया, कशासाठी, फॉर पोल्ट्री केस 2012 मध्ये. आणि मेनली जे आहे, जे इंडियाज बॅन ऑन पोल्ट्री इम्पोर्ट्स मेनली कशावर केलं होतं, चिकन लेग्स, जे फ्रॉम US वॉज इनकन्सिस्टंट विथ द ग्लोबल ट्रेड नॉर्म. ओके, आणि युएसने काही डिमांड केलं आहे कॉम्पेन्सेशन, कारण की इंडिया जे आहे त्यांनी जे डिसिजन घेण्यासाठी आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप टाइम लावलेला आहे. म्हणून त्याच्यावर काय केलेलं आहे, युएसने एक कॉम्पेन्सेशनचं डिमांड केलेलं आहे. तर काय राहणार आहे त्या सेटलमेंट मध्ये राहणार आहे की इंडिया ऍग्री झालेली आहे, जी इम्पोर्ट ड्युटी आहे त्याच्यावर 5 to 10% काय करणार आहे, ते कट करणार आहे इम्पोर्ट ड्युटी. आणि जे पण फ्रेश आणि प्रोसेस्ड फूड आयटम्स आहेत, जसं की फ्रेश, फ्रोझन, ड्राईड आणि प्रिझर्व्ड क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज,
फ्रोझन टर्की. तर याच्यावर पण काय राहणार आहे, जे ड्युटी राहणार आहे ते कट होणार आहे. इम्पोर्ट ड्युटी जे आहे ते कट करण्यात येणार आहे. किती? 5 to 10%. तर हे जे ड्युटी कट आहे हे लास्ट मंथ पासून इफेक्ट मध्ये आलेली आहे. ओके, ही झाली इंडिया आणि युएसची न्यूज. जे काय होतं, एक डिस्प्यूट होतं ते सॉल्व्ह झालेलं आहे. तर बघूया. हा, तर किती होते टोटल? असे 7 पेंडिंग होते. 7 पेंडिंग होते. ओके, 7 पेंडिंग डिस्प्यूट्स. त्याच्यावर काय झालेलं आहे, ऑल डिस्प्यूट्स काय झालेले आहे, रिझॉल्व्ह झालेले आहे. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ती IRDAI ची आहे. तर बघूया IRDAI काय. द इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे टू सेटिंग अप कशासाठी, इन्शुरन्स मार्केट प्लेस बीमा सुगम. हे याच्या सेटअप साठी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे IRDAI ने. तर कशा करता, फॉर बाईंग, सेलिंग, सर्व्हिसिंग इन्शुरन्स पॉलिसीज आणखी सेटलिंग क्लेम यांच्याकरता काय राहणार आहे आता, एक सेटअप करणार आहे कशाचा, इन्शुरन्स मार्केट प्लेस बीमा सुगम. ओके, तर हे काय आहे, एक मार्केट प्लेस आहे जे जे काय करणार आहे, 1 स्टेप सोल्युशन आहे कशावर, ऑल इन्शुरन्स स्टेक होल्डर्सवर इन्क्लुडिंग कस्टमर्स, इन्शुरर्स, इंटरमिजिएट्स आणि एजंट्स. हे काय यांच्यावर काय आहे, हा एक 1 स्टॉप सोल्युशन आहे. आणि काय प्रमोट करणार आहे, प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी, इफिशियन्सी आणि कोलॅबोरेशन अक्रॉस द एंटायर इन्शुरन्स व्हॅल्यू चेन. ओके, तर हे झालं की काय केलेलं आहे, IRDAI ने अप्रुव्हल दिलेलं आहे फॉर सेटिंग अप इन्शुरन्स मार्केट प्लेस बीमा सुगम. तर IRDAI बद्दल बघून घेऊ आपण आता. तर काय चेअरपर्सन कोण आहे IRDAI चे, देवाशीष पांडा. फाउंड कधी झाली होती, 1999 मध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे, हैदराबाद मध्ये. ओके, तर बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे ती आहे शाहयार खान यांची. शाहयार खान कोण होते, एक इन्फ्लुएन्शियल फॉर्मर PCB चेअरमन होते. PCB म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ओके, ते काय होते, PCB चे चेअरमॅन होते, फॉर्मर PCB चेअरमॅन. त्यांचे काय झालेले आहे, लाहोर मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. ते किती वर्षाचे होते, 89 वर्षाचे होते. ओके, तर जे कझिन आहे, कझिन ऑफ फॉर्मर इंडियन कॅप्टन आणि ग्रेट मनसूर अली खान पटौदी, हे काय, आणि शाहयार खान had served as Pakistan foreign secretary from 1990 to 1994. तर यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ पाकिस्तान फॉरेन सेक्रेटरी म्हणून 1990 to 1994 पर्यंत, आणि ऍज अ हाय कमिशनर इन न्यू दिल्ली आणि अंडर UK. ओके, तर खानने काय केलं आहे, करिअर डिप्लोमेट हॅड 2 स्टिंट्स, म्हणजे 2 वेळा ते चेअरमॅन झालेले आहे बिटवीन 2003 अँड 2006. आणि नेक्स्ट जे झाले होते तेव्हा 2014 2014 टू 2017 मध्ये झाले होते 2 वेळा. ओके, तर ही झाली कोणाबद्दलची न्यूज, जे फॉर्मर PCB चेअरमॅन आहे शाहयार खान, त्यांचं काय झालेलं आहे, त्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 89व्या वर्षी. जे कोण होते, एक म्हणजे 2 वेळा ते चेअरमॅन झालेले होते, 2003 ते 6, 2014 ते 17 पर्यंत. आणि काय होते, ते पाकिस्तानचे फॉरेन सेक्रेटरी होते फ्रॉम 1990 टू 1994. ओके, बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे की US, UK आणि ऑस्ट्रेलिया यांनी एक ऍग्रीमेंट केलेला आहे कशासाठी, टू बिल्ड ऑस्ट्रेलियाज SSN ऑकस सबमेरिन साठी.
याच्यासाठी US, UK आणि ऑस्ट्रेलियाने एक अग्रीमेंट केलेला आहे. कशासाठी? एक बिल्ड करण्यासाठी. काय? SSN, ऑस्ट्रेलियाज SSN ऑकस सबमरीन साठी. तर बघूया, द US, UK आणि ऑस्ट्रेलिया यांनी साइन केलेला आहे एक अग्रीमेंट टू बिल्ड ऑस्ट्रेलियाज SSN ऑकस सबमरीन. आणि हा जो अग्रीमेंट आहे हा साइन कोणाकोणामध्ये झालेला आहे? ऑस्ट्रेलियाज ASC प्रायव्हेट लिमिटेड आणि UK बेस्ड BAE सिस्टीम with the former being selected as Australia's nuclear powered submarine sustaining partner. ओके, आणि हा जो आहे हा ट्रायलॅटरल स्टेटमेंट आहे बाय ऑस्ट्रेलियन डिफेन्स मिनिस्टर रिचर्ड मार्लेस, US चे डिफेन्स सेक्रेटरी लॉयड ऑस्टिन आणि UK चे डिफेन्स ग्रँट शार्प. यांच्यामध्ये काय झालं आहे? ट्रायलॅटरल स्टेटमेंट झालेला आहे. म्हणजे काय झालेला आहे? एक साइन झालेला आहे अग्रीमेंट. तर ऑकस काय आहे? AUKUS ऑकस काय आहे? ट्रायलॅटरल सिक्युरिटी पार्टनरशिप आहे फॉर द इंडो पॅसिफिक रिजन साठी बिटवीन कोणाकोणामध्ये? ऑस्ट्रेलिया, UK आणि US मध्ये. आणि या पार्टनरशिप अंडर द न्यू पार्टनरशिप ASC आणि BAE सिस्टीम काय करणार आहे? बिल्ड करणार आहे SSN ऑकस सबमरीन फॉर द रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही साठी. कोणासाठी? रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही साठी हे जे सबमरीन आहे ते बिल्ड करण्यात येणार आहे. आणखी काय राहणार आहे? SSN ऑकस also be equipped for, कशासाठी इक्विप राहणार आहे ती? इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, अंडरसी वॉरफेअर आणि स्ट्राईक मिशन साठी काय करणार आहे? ते इक्विप राहणार आहे ती जे सबमरीन आहे ती. आणखी काय प्रोव्हाइड करणार आहे ती? मॅक्झिमम इंटरऑपरेबिलिटी अमंग ऑकस पार्टनर्स. मॅक्झिमम इंटरऑपरेबिलिटी ते प्रोव्हाइड करणार आहे जे ऑकस पार्टनर्स आहे त्यांच्याकरता. ओके, तर ही झाली न्यूज सबमरीन SSN ऑकस सबमरीनची. तर त्याच्यामध्ये ते कोणाकोणामध्ये अग्रीमेंट आहे तो साइन झालेला आहे? ऑस्ट्रेलिया, US आणि UK मध्ये झालेला आहे. ओके, ऑस्ट्रेलिया, UK आणि US मध्ये झालेला आहे. तर इथे हे पण तुम्हाला येऊन जाईल एक लक्षात की ऑस्ट्रेलियाचे डिफेन्स मिनिस्टर कोण आहे? रिचर्ड मार्स. US चे डिफेन्स सेक्रेटरी कोण आहे? लॉयड ऑस्टिन. आणि UK चे डिफेन्स ग्रँट कोण आहे? शार्प. तर हे पण एक इम्पॉर्टंट आहे. बघूया आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे श्यामला माधव यांना नॉमिनेट केलेलं आहे. कशासाठी? श्री गुरु नारायण अवॉर्ड 2023 साठी त्यांना काय केलेलं आहे? नॉमिनेट करण्यात आलेलं आहे. तर कोण आहे त्या? रिनाउंड ट्रान्सलेटर आणि रायटर आहे श्यामला माधव. त्यांना काय झालेलं आहे? ते सिलेक्ट झालेलं आहे फॉर द श्री गुरु नारायण साहित्य अवॉर्ड 2023 साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. स्पॉन्सर बाय कोण आहे? लेट MB कुकियन जे आहे फॉर्मर ऑनररी एडिटर इन चीफ ऑफ अक्षया मॅगझिन. ते कोण होते? ते फॉर्मर ऑनररी एडिटर इन चीफ होते अक्षया मॅगझिन. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये स्पॉन्सर्ड बाय लेट MB कुकियन. ओके, तर डिसिजन जो आहे तो कधी झालेला होता? म्हणजे हा जो डिसिजन आहे तो अनाउन्स कधी झालेला होता? अवॉर्डिंग डिसिजन रिसेंटली जे बिलाव भवन मध्ये झालेला होता हा अनाउन्समेंट. कोणी केलेला होता? अवॉर्ड डिसिजन कमिटीने हे अनाउन्समेंट केलं होतं रिसेंटली. तर कॅश प्राइस किती राहणार आहे? टोटल ₹25,000. ₹25,000 हा राहणार आहे कॅश प्राइस. आणि त्याच्यासोबत काय इन्क्लूड राहणार आहे? आणखी मेमेंटो आणि सर्टिफिकेट. कॅश प्राइस राहणार आहे, मेमेंटो आणि सर्टिफिकेट पण त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे. श्यामला हॅज बीन सिलेक्टेड फॉर हर लॉंग सर्व्हिस इन द फील्ड ऑफ लिटरेचर, ट्रान्सलेटर आणि ऑर्गनायझेशन. तर त्यांनी त्याची सर्व्हिस दिलेली आहे कशामध्ये? लिटरेचर, ट्रान्सलेटर आणि ऑर्गनायझेशन या फील्डमध्ये त्यांनी त्यांची सर्व्हिस दिलेली आहे खूप चांगल्या प्रकारे. म्हणून त्यांना काय केलेलं आहे? सिलेक्ट केलेलं आहे फॉर दिस अवॉर्ड. तर ही जी अवॉर्ड सेरेमनी आहे ही कुठे होणार आहे? बिलावा भवन कुठे? सांताक्रूज ईस्ट. आणि कधी होणार आहे? मार्च 29 ला होणार आहे 4 वाजता. अंडर द कोणाच्या प्रेसिडेंटशिप मध्ये होणार आहे? हरीश जी अमीन आणि प्रेसिडेंट ऑफ बिलावर असोसिएशन मुंबई. तर यांच्या प्रेसिडेंटशिप
मध्ये होणार आहे हा अवॉर्ड सेरेमनी. तिथे गेस्ट ऑफ ऑनर कोण राहणार आहे, जे फेमस रायटर आहे मित्रा व्यंकटराज, हे काय राहणार आहे तिथे गेस्ट ऑफ ऑनर राहणार आहे आणि जे अवॉर्ड आहे ते प्रेझेंट करणार आहे कोण, फेमस रायटर मित्रा व्यंकटराज. ओके, बघूया नेक्स्ट. ओके, न्यूज संपलेल्या आहे आपल्या. आता आपण यावर काही क्वेश्चन्स आहे ते बघून घेऊया. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन पर्सनॅलिटी, तर कोणती इंडियन पर्सनॅलिटी आहे ज्यांना काय भूतानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड जो आहे ऑर्डर ऑफ द ड्रग ग्लॅपो, कोणाला मिळालेला आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना हा भूतानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड हा मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच पेनल्टी, किती पेनल्टी लागलेली आहे एअर इंडियाला, जे लावलेली आहे DGCA कशासाठी, फॉर व्हायोलेटिंग FDTL रूल्स. तर किती लागलेले आहे, ₹80 लाखची पेनल्टी लागलेली आहे एअर इंडियाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु हॅज अज्युम्ड द चार्ज ऑफ लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ पुदुचेरी, तर कोण आहे न्यू लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ पुदुचेरी, CP राधाकृष्णन. नेक्स्ट बघूया हु बिकेम द फर्स्ट इंडियन टू विन सिंगल टायटल ॲट द वर्ल्ड टेबल टेनिस फेडरेटेड टूर्नामेंट, तर कोण आहे ते फर्स्ट इंडियन ज्यांना सिंगल टायटल मिळालेलं आहे, साथियान यांना मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे रिसेंटली विथ हुम इंडिया हॅज सक्सेसफुली रिझॉल्व, इंडियाने सक्सेसफुली रिझॉल्व केलेले आहे त्यांचे ऑल 7 पेंडिंग WTO डिस्प्यूट, जे ऑल 7 सगळे पेंडिंग जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे डिस्प्यूट्स आहे ते इंडियाने कोणासोबत जे आहे ते रिझॉल्व केलेले आहे, ते केलेले आहे USA सोबत. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ द मार्केट प्लेस लॉन्च बाय IRDAI, कशासाठी, और बाइंग सेलिंग अँड सर्व्हिसिंग इन्शुरन्स पॉलिसीज ॲज वेल ॲज सेटिंग क्लेम्स, तर काय आहे त्याचं नाव, त्याचं नाव आहे बीमा सुगम. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द फॉर्मर PCB चेअरमॅन, ज्यांनी काय केलेलं आहे, सर्व केलेलं आहे पाकिस्तान फॉरेन सेक्रेटरी, कधी 1990 to 1994, ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, काय नाव आहे त्यांचं, शायार खान. नेक्स्ट क्वेश्चन आहे US ऑस्ट्रेलिया अँड विच कंट्री हॅव साइन अन ॲग्रीमेंट, साइन केलेला आहे ॲग्रीमेंट कशासाठी, टू बिल्ड ऑस्ट्रेलिया SSN ऑकस सबमरीन, तर कोणाकोणामध्ये झालेला आहे, US ऑस्ट्रेलिया आणि कोणामध्ये, UK मध्ये झालेला आहे, UKलाच ब्रिटन पण म्हणतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट अँड लास्ट हु हॅज बीन नॉमिनेटेड, कोणाला नॉमिनेट केलेला आहे, श्री गुरु नारायण अवॉर्ड 2023 साठी, कोणाला केलेला आहे, श्यामला माधव यांना केलेला आहे नॉमिनेट, कशासाठी, श्री गुरु नारायण अवॉर्ड याच्यासाठी. आजचा न्यूज झालेला आहे आपल्या. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक टेलिग्राम ग्रुपची आहे ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करा. थँक्यू.